नमस्कार मंडळी, लिसन विथ पूनम या चॅनलमध्ये तुमचं स्वागत आहे। तर मंडळी, आज आपण या व्हिडिओमधून जाणून घेणार आहोत रथसप्तमीचा इतिहास आणि कथा। त्यामुळेच व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत पाहत राहा। तर मंडळी, दरवर्षी माघ महिन्याच्या शुक्ल पक्षाच्या 7व्या दिवशी रथसप्तमी साजरी केली जाते, जी सूर्यदेवाला समर्पित आहे। माघ शुक्ल सप्तमी म्हणजे रथसप्तमी। या वर्षीच्या तिथीनुसार रथसप्तमी मंगळवार दिनांक 4 फेब्रुवारी रोजी आहे। हा दिवस सूर्यनारायणाची पूर्ण भक्तिभावाने पूजा करून त्यांच्या प्रती कृतज्ञता व्यक्त करण्याचा दिवस आहे। दरवर्षी मकर संक्रांतीला आयोजित हळदी कुंकू समारंभाची सांगता रथसप्तमी दिवशी होते। मग आता या दिवसाचे महत्त्व आणि इतिहास जाणून घेऊया। तर मंडळी, पंचांगानुसार माघ महिन्याच्या शुक्ल पक्षातील सप्तमी तिथी 4 फेब्रुवारीला पहाटे 4:37 वाजता सुरू होईल। त्याच वेळी ही सप्तमी तिथी दुसऱ्या दिवशी 5 फेब्रुवारी रोजी पहाटे 2:30 वाजता समाप्त होईल। अशा स्थितीत 4 फेब्रुवारीला रथसप्तमी साजरी होणार आहे। मुख्यतः रथसप्तमी हा भगवान सूर्याचा सण आहे, जो सहसा फेब्रुवारी महिन्यात साजरा केला जातो। रथसप्तमी हा भगवान सूर्याचा जन्मदिवस म्हणून साजरा केला जातो, म्हणून याला सूर्य जयंती असेही म्हणतात। पौराणिक कथेनुसार माघ महिन्यातील शुक्ल पक्षातील सप्तमी तिथी ऋषी कश्यप आणि त्यांची पत्नी अदिती यांच्या गर्भातून सूर्याच्या जन्माचे प्रतीक मानले जाते आणि म्हणून तिला सूर्य जयंती म्हणतात। माघ महिन्याच्या शुक्ल पक्षातील सप्तमी तिथीला सूर्यदेवाचा अवतार झाला, तेव्हापासून रथसप्तमी किंवा सूर्य जयंती साजरी केली जाते। या दिवशी सूर्यदेवाची पूजा केल्याने कुटुंबात सुख समृद्धी राहते आणि सर्व वाईट गोष्टी दूर होतात, अशी धार्मिक मान्यता आहे। अशा स्थितीत वेदकालापासून सूर्यदेवाची पूजा चालत आली आहे। तर मंडळी, आता पुढे जाणून घेऊया या रथसप्तमीची कथा। रथसप्तमी हा दिवस जेव्हा सूर्यदेव हिरे जडवलेल्या सोन्याच्या रथात बसले होते। स्थिर उभे राहून साधना करत असताना सूर्यदेवांना आपल्या गतीवर नियंत्रण ठेवणे शक्य नव्हते। त्यांचे पाय दुखू लागले आणि त्यामुळे त्यांचे ध्यान नीट होत नव्हते। मग त्यांनी त्याबद्दल देवाला विचारले आणि बसण्याची व्यवस्था करण्यास सांगितले। मी बसल्यानंतर माझा वेग कोण सांभाळेल, म्हणून त्यांनी देवाला विचारले। तेव्हा देवांनी सूर्यदेवांना बसण्यासाठी 7 घोडे असलेला हिरे जडलेला सोन्याचा रथ दिला। ज्या दिवशी सूर्यदेव त्या रथावर बसले त्या दिवसाला रथसप्तमी म्हणतात। याचा अर्थ 7 घोड्यांचा रथ असा होतो। माघ शुक्ल पक्ष सप्तमीला रथसप्तमी म्हणतात। या दिवशी महर्षी कश्यप आणि देवी अदिती यांच्या पोटी सूर्यदेवांचा जन्म झाला। श्री सूर्यनारायण हे भगवान श्री विष्णूंचे रूप आहेत। पृथ्वीवर जीवन केवळ सूर्यामुळेच अस्तित्वात आहे, जो संपूर्ण जगाला आपल्या तेजस्वी रूपाने प्रकाशित करतो। हिंदू धर्मात सूर्यपूजेला खूप महत्त्व आहे। रोज सकाळी सूर्याला अर्घ्य अर्पण केल्याने सूर्याला अंधाराचा नाश करून जगाला प्रकाशित करण्याची शक्ती प्राप्त होते। तर मंडळी, आशा करते ही रथसप्तमीबद्दलची छोटीशी माहिती तुम्हाला नक्कीच आवडली असेल। त्यामुळेच व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि अशाच प्रकारचे नवनवीन व्हिडिओज पाहण्यासाठी आपल्या या लिसन विथ पूनम या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा। धन्यवाद। श्री स्वामी समर्थ।